स्वच्छता ही सेवा या स्वच्छता अभियान पंधरवड्याअंतर्गत गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेनं स्पर्धा आयोजित केली आहे. 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ज्या परिसरातील मंडळांचा क्रमांक येईल त्या मंडळाच्या सूचनेनुसार 3 लाख रुपयांपर्यंतचं विकास काम महापालिकेच्या वतीनं त्या परिसरात करण्यात येईल, अशी माहिती इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश नेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र शासनानं स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत विविध स्पर्धा घेण्याचं निश्चित केलंय. इचलकरंजी महापालिका ही स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ निवासी कॉलनी, हाऊसिंग सोसायटी, प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या आधारे स्पर्धा घेणार आहे. त्या दृष्टीनं गणेशोत्सव मंडळांसाठीही यंदा स्पर्धेचं आयोजन केलंय. श्रींची मूर्ती शाडूची बनवली आहे का, त्याची उंची किती आहे, मंडळानं कोणते सामाजिक उपक्रम राबवले, मंडप घालताना रुग्णवाहिका किंवा अग्निशमन गाडी जाण्यासाठी रस्ता सोडला आहे का, ध्वनिक्षेपकाचा वापर केला आहे का, यासह समाज प्रबोधनासाठी काही उपक्रम राबवले का, या माहितीच्या आधारे मंडळांचं परीक्षण करण्यात येणार आहे. विजेते आणि सहभागी मंडळांना प्रमाणपत्र दिलं जाणार असून ज्या मंडळाचा क्रमांक येईल त्या मंडळाच्या सूचनेनुसार 3 लाख रुपयांपर्यंतचं सार्वजनिक काम त्या परिसरात महापालिकेच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं आयुक्त दिवटे यांनी सांगितलं. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, गजानन महाजन, नितीन बनगे उपस्थित होते.